हा फणस आहे, हा फणस आहे, जो की तुमच्या इकडे कधी बघायला पण मिळत नाही. हा आमच्या इकडे बघायला मिळत नाही. बरोबर आहे, 100% खरंय खरंय. आपल्याकडे कधी आपल्या पुढे तर नाही भेटत. हे बघा होऊ शकतं मला फणस घ्यायचं असेल तर तुम्हाला घर चला जाएगा. डायरेक्ट अवकात किंवा किती. अरे यार काही फणसाचे झाड इथले इझिली मिळतात तिकडे, आमच्या इकडे एक पण नाही. एक पण. इथे काय तिकडे काय, आमचे 2 तिकडे आहेत. हो का, खूप जास्त, लय जास्त यार. इकडं कल्चरच भारी आहे. आमचं काय आंबे पण मँगो भी दिखाते वाला हूं आपको मैं. मँगो आहे हमारे पास. अरे तुमच्या इकडे याचे नारळाचे पण झाडे खूप जास्त आहे. हो. पण इथली हिरवळ आमच्याकडे, इथले झाडे जर कोणाचेच म्हणजे कुठेच नसेल, आमच्या पुऱ्या जिल्ह्यात पण नसेल इथले झाड. इथनं बोलत होतो. हो का, इथनं येऊन बोलायचं. इथं आलो तो कुत्रा लगेच. डॉग को लेकर मैं इधर आया था. ठीक है. इकडं काय प्रतीकच्या शेतामध्ये चाललोय आम्ही, फिरत आहे सध्या. तर बघू आपण आता जिथल्या एक्सप्लोअर करता येईल कोल्हापूरची शेती वगैरे तेवढं करू. म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे प्रतीकच्या वावर आपण एक्सप्लोअर करत आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण जाणार आहे आपल्या वावरात. कोणत्या वावरात आणि एक्सप्लेन काय पडतोय. ओके, हळदीच्या वावरात जातोय आपण आता प्रतीकच्या. तर बघू प्रतीक काय म्हणतो. हे बघा आपलं वावर. आपलं वावर, पुरा वावर आपला आहे. ये पूरा खेत आपने. ये इधर से लेकर उधर से लेकर उधर से लेकर इधर. ये नीलगिरी का. ये पूरा, हाँ ये भी अपना है. ये भी अपना है. ये तोडा अभी तोडा था. हा, करे लग्न झाल्यावर इकडे शूटला आलं चालेल का. येस. खरंच का. हो. अरे बघ ना कसले माउंटेन्स. आय लाईक माउंटेन्स. इट्स माय पॅशन टू क्लेम इट. मला माउंटेन चढायला खूप आवडतं. आपल्या मराठी भाषा सांगायची म्हणजे आता इंग्लिश खूप झाली, आता मराठीत बोलतो. आंबा बघ किती तिकडा बघा आंबा. पिकलाय बघ आंबा खाली त्याला. आमच्याकडे खूप जास्त. चल इस ब्लॉग तो समाप्त होता है, अभी दूसरा लेंगे. चलो.